शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघानं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आरटीओ प्रशासनाने अखेर मॅन्युअल पद्धतीने वाहन पासिंग केलं सुरू। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर। कोल्हापुरात एटीएस मशीनच्या सक्तीविरोधात शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आरटीओ प्रशासनाने अखेर मॅन्युअल पद्धतीनं वाहन पासिंग सुरू केलंय। कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयानं अचानक मॅन्युअल पासिंग बंद करून वाहनांचे पासिंग एटीएस मशीनद्वारे करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे ट्रकसह अनेक कमर्शियल वाहनांचं पासिंग रखडलं होतं। यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं। या पार्श्वभूमीवरती शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे राज्याध्यक्ष उदय दळवी आणि सरचिटणीस सूर्यकांत तांडेल यांच्या आदेशानुसार जिल्हा समन्वयक दिनेश परमार यांनी आरटीओ प्रशासनाकडे तातडीने मॅन्युअल पासिंग सुरू करण्याची मागणी केली। तसेच पासिंग सुरू न झाल्यास रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। दरम्यान सोमवारी आरटीओ कार्यालयात मॅन्युअल पद्धतीने वाहन पासिंग सुरू करण्यात आलं। एटीएस मशीनद्वारे पासिंगची प्रक्रिया, त्यासाठीच्या अटी आणि वाहनधारकांना येणाऱ्या संभाव्य अडचणी याबाबतही आरटीओ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली। एटीएस मशीनचा पासिंग ट्रॅक सुरू होईपर्यंत मॅन्युअल पद्धतीने पासिंग सुरू ठेवण्यात येईल अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली। सोमवारी सुमारे 80 वाहनांचे पासिंग करण्यात आले। यामध्ये मोठे ट्रक, लहान कमर्शियल वाहनांचा सुद्धा समावेश होता। यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे जिल्हा समन्वयक दिनेश परमार, उपजिल्हाध्यक्ष संदीप पाटील, तालुकाध्यक्ष दत्ताजी फराकटे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, भारत प्रक्षाले, अरुण पाटील आणि नजीर वाटंगी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते। आरटीओ प्रशासनाच्या या निर्णयामुळे रखडलेले वाहन पासिंग पुन्हा सुरू झाल्याने आता वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।